कुठेतरी मिटलं पाहिजे। आपण किती दिवस राखण बसायचं? आता आपण ते आम्ही आणखी सगळ्या चर्चा करून आपल्या गावातले 5-6 समाज बांधव होते। अहिल्यादेवी होळकर आपल्या सर्वांचं दैवत आहे, सर्व समाजाचं। अहिल्यादेवी होळकरांनी 18 पगड जातीसाठी केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपले दैवत आहेत। विनाकारण बाहेरचे लोक येतात, राजकारण करतात, पण गावात आपल्याला राहायचं। या उद्देशाने आमची विनंती आहे की आपल्या कुणावरही काही कारवाई आम्ही सांगितलं पोलीस प्रशासनाला, आणि अहिल्यादेवी होळकरांचा जे पुतळा आहे त्या जागेवर सध्या राहील। आपलं काम होऊच तर काही गोष्टी प्रशासनाच्या बी आपल्याला ऐकावं लागतात। आता आम्ही एक म्हणायचं, तुम्ही एक म्हणायचं, कोणतरी 100 बोललं उठायचं, दुसरं भयानक निघून जायचं, असं होत नसतंय। समाजाला गुणागोविंदानं वागायचं असतंय। म्हणणारा म्हणून जाते, पण राहणारे तुम्ही तिथं आहेत। उगा 10-5 समाज बांधव केसेस झाल्या, उद्या कोण येणार आहे मला सांगा बरं? बाहेरचं कोण येणार आहे का? काय भांडण झाले, मारामाऱ्या झाल्या, ते विषयांतर कोणी करू नका। आता हा विषय मिटत आलाय, आणि ज्यांनी कोणी घरी येऊन शिवा दिल्यात त्यांच्यावर 100% कारवाई होईल, काही काळजी करू नका। एकालाही आम्ही सोडणार नाही विनाकारण कोणी शिव्या दिल्यात। प्रशासन आपल्या सोबत आहे। कालपासून तिथं एसपी साहेब, अडिशनल एसपी साहेब, डीवायएसपी सगळे थांबलेले। त्यांची भूमिका काय असते मिटलं पाहिजे, गाव गुन्ह्या गोविंदानं वागलं पाहिजे। त्यामुळं आम्हाला विनंती करायची, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आहे त्या ठिकाणीच राहील। बोले मामाचाच मार्ग काढलाय। आम्ही आपल्या समाजाचे ज्येष्ठ माणसं आहेत, यांनाच विचारलं काय केलं पाहिजे। मी माझी भूमिका नाही सांगितली, हे आपले ज्येष्ठ आहेत समाजाचे, याला विचारलं, असं ठरलंय। काम महोत्सव अहिल्यादेवी होळकरांची मोठी चित्र राहील। काम आपण तात्काळ लवकर सुरू होईल, ते काम आपण लवकर पाठ करून देऊ, आणि तुमचं जे मनामध्ये शंका आहे ते सुद्धा आम्ही सगळं दूर करू, काही काळजी करू नका। आणि आपल्या सर्व समाज बांधव कुठेही गुन्हे दाखल होणार नाहीत। जरी 5-6 जणांना एसपी ऑफिसला नेला, हाजरी देऊन लगेच सोडून देतात ते, बरोबर आहे साहेब? त्याच्यामुळे तुम्ही मनात काही शंका आणू नका। हा, कोणाच्या बोलण्यामध्ये बैकण्यामध्ये जाऊ नका। कोण काय म्हणाले काय नाही, इथं यायचं, भाषण ठोकायचं, गावात यायचं, भाषण ठोकायचं। मला ते जमलं असतं, मी आलो असतो, भाषण ठोकून निघून गेलो असतो, पण गावात तुम्हाला राहायचं। मला परत एवढी विनंती करायची की आता सगळं निघत आलेलं आहे, काही काळजी करू नका। त्यामुळं आता सातत्य गावाकडचा हे सुद्धा आपलं चालू आहे। 144 कलम लागू केला गावामध्ये। त्याच्यामुळे अर्धा दिवस राहील ना, ते 2-4 दिवस तिथं समाजामध्ये पुन्हा चांगलं मिळून झालं पाहिजे। आता तिकडे बी समाज बांधवाचे 4-5 माणसं आम्ही बोललेत। आता मिटिंग होईल आपल्या समाज बांधवामध्ये, आणि आपल्या गावातल्याच माणसाला विचारलं की कोण्या माणसाला बोलवायचे त्या गावातल्या, कुठं होते आपल्या माणसं सांगितलेलं नाव, कोण होतं नाव सांगितलेले गेले, हा त्यांना सगळं विचारूनच केलं मुलायला। त्यामुळं तुम्ही कोणात काही शंका आणू नका। समाजात आपलं लवकरात लवकर चांगलं होईल। मोठा कार्यक्रम घेऊन आपण अहिल्यादेवी होळकरांची मूर्ती तिथून त्या जागेवर आपण स्थलांतर करू। कपड्यासंदर्भात सुद्धा आम्ही चर्चा चालू आहे, पण आताच करा आणि हेच करा हे असं होत नसतंय। कायद्याचा विषय असतंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आपल्याला थोडं प्रशासनाचं बी